पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण पुण्यामध्ये आज संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप बंद राहणार आहेत। पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलेला आहे। पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांवर पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांना हल्ले होत आहेत आणि आता त्याच पार्श्वभूमीवर याच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे कळतंय। पुण्यामध्ये 7 दिवसात कर्मचाऱ्यांवर 3 हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत। आपल्यासोबत अक्षय बडवे पुण्यातून जोडले गेलेत। अक्षय, पुण्यामध्ये पेट्रोल पंपावर हल्ले होत आहेत असे कळतंय, नेमके कोणाकडनं हे हल्ले होत आहेत त्याबद्दल काही तपास झालेला आहे का? गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार सातत्याने घडतात आणि याचे सीसीटीव्ही सुद्धा समोर आले आणि याचाच निषेधार्थ आज ऑल इंडिया पेट्रोल डिझेल असोसिएशन कडून आज पुण्यात संध्याकाळी 7 नंतर जे पेट्रोल पंपावरची पेट्रोल आणि डिझेलची विक्री आहे ती बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। तत्पूर्वी आज पुणे पोलीस आयुक्त यांची देखील ते भेट घेणार आहेत आणि त्यावर लवकरात लवकर उपाययोजना काढा आणि या सगळ्या आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन करा अशी या पेट्रोल डीलर असोसिएशनची मागणी आहे। पण अत्यंत महत्त्वाची अपडेट ही म्हणावी लागेल की संध्याकाळी 7 नंतर पुणेकरांना पेट्रोल जे आहे ते मिळणार नाहीये, त्यामुळे दुपारपासूनच आज अनेक पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की पुण्यामध्ये आता प्रशासनाने कडक निर्णय घेतलेला आहे की पेट्रोल आणि डिझेल विक्रेते काही काळ बंद ठेवणार आहेत, तेव्हा गाड्या आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो। नमस्कार, मी अली दारूवाला। मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे। गेल्या काही दिवस पुण्यामध्ये जे पंपावरती मारामारीचा प्रकार वाढलेला आहे, पुण्यामध्ये भैरोबा नाला, पुलगेट आणि एरोडा परिसरात पेट्रोल पंपाचे कर्मचारींना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। या अनुषंगाने पेट्रोल डीलर्स असोसिएशन आणि पेट्रोल पंपावरती काम करणारे कर्मचारी यांनीही एक पत्र माननीय अमितेश कुमारजी यांना विनंतीच्या स्वरूपात दिलेले आहे का ही कधी या कारवाईवरती रोकठोक केली नाही आणि जे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांच्यावरती कधी त्यांच्यावरती आळा घातला नाही, तर आम्ही पेट्रोल पंप फक्त संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालवणार आहोत। पण पेट्रोल पंप ही अत्यावश्यक वस्तू असल्यामुळे पेट्रोल पंप बंद करता येत नाही, पण आम्ही अवश्य 7 वाजता नंतर पेट्रोल पंपावर एकही बूंद पेट्रोल विकणार नाही आणि संध्याकाळी 7